माझे बालमित्रांनो, मी आज तुमच्या समोर अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी भाषण सादर करणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव तर त्यांच्या आईचे नाव वालुबाई असे होते. जाती व्यवस्था, गरिबी आणि भेदभावामुळे अण्णाभाऊंना शिक्षण घेता आले नाही. अण्णाभाऊ साठे यांनी केवळ 1.5 दिवसातच शाळा सोडली. वंचितांच्या व्यथा प्रभावीपणे मांडणारे थोर व्यक्तिमत्व म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. त्यांनी आपले विचार, कार्य, प्रतिमा यातून लोककलेला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. अण्णाभाऊ साठे यांनी अनेक कादंबऱ्या, कथासंग्रह, पोवाडे, पटकथा, लावणी यांची निर्मिती केली. रशियात जाऊन छत्रपती शिवरायांचा पोवाडा गाणारे ते पहिले लोकशाहीर होते. मुंबईची लावणी माझी बहिणा गावाकडे राहिली या त्यांच्या लावण्या अविस्मरणीय आहेत. फकीरा या त्यांच्या कादंबरीला राज्य सरकारकडून सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला. अशा या थोर शिवशाहीर भारतीय साहित्यातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना माझा कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद.